नमस्कार मित्रांनो, तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये आता राकेश हा जेलमधून सुटलेला आहे. अर्णव त्याला रंगेहात पकडतो आणि अर्णव त्याच्या मागे धावतच जातो. परंतु राकेशने मात्र आता अर्णवला सांगितलेलं आहे की ईश्वरीचा जीव धोक्यात आहे आणि तुला कसं वाचवता येईल तू वाचू शकतो. तेव्हा आता ईश्वरीचा जीव धोक्यात आहे म्हटल्यानंतर आता अर्णवला तर फार मोठा धक्का बसतो. आता हा जो काही आहे म्हणजे अर्णव मात्र आता स्वतःच्या स्पर्धेचा विचार करत नाही. ऐन वेळेस मात्र ही स्पर्धा हरण्यासाठी अर्णवला बाहेर काढण्यासाठी ह्या म्हणजे राकेशने केलेला हा प्लॅन असतो. आणि तेवढ्यात मात्र जेव्हा आता राकेश बाहेर गेलेला असतो आणि राकेशच्या मागे अर्णव जात असतो, पण त्याच वेळेस मात्र आता राकेश आणि रमाकांत या दोघांची धडक होते. आणि या दोघांची धडक झाल्यानंतर आता रमाकांत राकेशला पकडतो आणि राकेशला पकडून तो मात्र तेथेच त्याला मारत असतो. त्याच्या मागे अर्णव धावतच आलेला असतो. अर्णव धावतच येऊन आता राकेशला इतकं बेदम मारत असतो. राकेशला म्हणतो की काय केलंस तू, कुठे बॉम्ब ठेवला, लवकरात लवकर सांग, मी तुला सोडणार नाही. आणि त्याच वेळेस आणि इकडे मात्र ईश्वरी वाट बघत आहे, कारण स्पर्धेसाठी आता ईश्वरी आणि अर्णव यांना अनाऊन्स केलं जातं. परंतु आता ईश्वरी इतकी छान तयार झालेली असते. नऊवारी नेसून तिने नाकामध्ये नथ वगैरे घालून आता भानूचा अवतार घेतलेला असतो आणि अर्णवला मात्र आता घोंगडं वगैरे देऊन त्याला धनगराचा अवतार म्हणजे त्यांनी तो वेशभूषा तशी केलेली असते. आणि भानू आणि धनगर हा जो काही आहे असा वेशभूषा त्यांना करून आता हे सगळं काही म्हणजे मिळवायचं असतं. पण त्याच वेळेस आता अर्णव गायब असतो. नम्रता म्हणते की अगं ईश्वरी हो ना, लवकरात लवकर जा, तुमचं नाव घेतलं जात आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की कसं जाऊ, अर्णव सर कुठे गेले माहिती नाही. आणि त्याच वेळेस आता आकाश अर्णव नक्की गेला कुठे म्हणून अर्णवला पाहायला बाहेर येतो. ईश्वरीसुद्धा आलेली असते की नक्की काय झालं असेल, परंतु ईश्वरीला मात्र आता इकडे सगळं हँडल करायचं असतं. अर्णव ऐन वेळेस तेथे नसतो म्हणून ईश्वरीने आता सर्व काही व्यवस्थित करण्याचं ठरवलेलं असतं. ईश्वरीचा जीव टांगणीला लागलेला असतो की नक्की काय झालं असेल, अर्णव कुठे गेले असतील अर्णव सर. पण ईश्वरीला आता परफॉर्मन्स करायचा असतो म्हणून ईश्वरीने असं काहीतरी परफॉर्मन्स केलेला असतो की खरंच आता सगळ्यांचे डोळे दिपलेले असतात. ईश्वरी आता अर्णवसाठी तिचा जीव तिळतिळ तुटत असतो. पण त्याच वेळेस आता तो बॉम्ब आहे तो मात्र आता ईश्वरी जेव्हा आपलं जे सामान आहे तर ते बनवलेले पदार्थ तर ते सामान घेण्यासाठी आतमध्ये आलेली असते आणि त्या बॉम्बचे काही सेकंद राहिलेले असतात. इकडे मात्र आता तेवढ्यात अर्णव राकेशची गचंडी धरत सगळ्यांच्या समोर राकेशला घेऊन येतो. आणि आता त्यांच्यासोबत मात्र आता बाबासुद्धा असतात. रमाकांत बाबांना बघून आता ईश्वरी जोरात बाबा असं ओरडते. तर आता खरंच मात्र बाबा म्हणून आता जेव्हा ती हाक मारते तर खरंच खूप असा आनंद मात्र ईश्वरीला झालेला असतो. आणि आज आता अर्णव सर गेले कुठे असतील, नक्की काय झालं असेल, या सगळ्याच्या पाठीमागे मात्र आता नक्की काय असेल. आता मात्र काही झालं तरी स्पर्धा ऐनवेळी जिंकायची आहे. पण अर्णव म्हणतो की कितीही अरे चिंटुकल्या तुम्हाला अगदी मारण्याचा प्रयत्न कर, परंतु आता तुझ्या हातामध्ये काही राहणार नाही, कारण तुझ्या ईश्वरीचे तुकडे तुकडे होणार आहे, तुझ्या ईश्वरीला मी नाही सोडणार. तेव्हा अर्णव जोरात ईश्वरीला ओरडतो, ईश्वरी तू रूममध्ये जाऊ नकोस, तिकडे बॉम्ब आहे. आता हे ऐकल्यानंतर बॉम्ब म्हटल्यानंतर सगळेजण फारच घाबरतात. कुणाला काय करावं तेच काही कळत नसतं. सगळेजण मात्र आता नक्की बॉम्ब कुठे ठेवलेला आहे म्हणून राकेशला बेदम आता अर्णव मारत असतो. बॉम्ब नक्की आहे तरी कुठे. आणि आता हे सगळं काय होऊन बसलेलं आहे म्हणून वल्लरीला तर धक्काच बसलेला असतो. वल्लरी देवाचा धावा करत असते की हा रमाकांत आता काहीतरी करून त्याला मला मारावं लागेलच, कारण हा रमाकांत मात्र ऐन वेळेस काय करीन माहिती नाही. जर त्याने ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांना जर सर्व काही सांगितलं तर मात्र आता काय करायचं म्हणून मात्र आता लगेच ईश्वरी ती धावतच येते. ईश्वरीने मात्र आता गणूबाप्पाला हात जोडलेले असतात. गणूबाप्पाला म्हणते की देवा काही कर, ही स्पर्धासुद्धा जिंकायची आहे आणि स्पर्धा जिंकून मात्र आता हे सर्व मला हँडल करायचं आहे. म्हणून मात्र आता अर्णव सरांना सुखरूप वाचव, अर्णव सरांना काही होऊन देऊ नको आणि त्या राकेशला मात्र धडा शिकव. आणि त्याच वेळेस मात्र राकेशने जो बॉम्ब तेथे ठेवलेला आहे तर अर्णव त्याला इतका बेदम मारतो आणि बॉम्ब कुठे ठेवलेला आहे लवकरात लवकर सांग.
पण त्याच वेळेस आता ही ईश्वरीने सगळी कमाल केलेली असते. ईश्वरीने बॉम्बच्या सगळ्या वायरी तोडून टाकलेल्या असतात आणि तो बॉम्ब अगदी उचलून बाहेर फेकून दिलेला असतो आणि सगळ्यांचे जीव वाचवलेले असतात. तेव्हा मात्र आता ईश्वरीला आता हे म्हणजे जे काही धाडस तिने केलेलं आहे तर ते धाडस बघून मात्र सगळ्यांना फार असा आनंद होतो. ईश्वरीच्या नावाने सगळेजण मात्र आता खरंच ईश्वरी अर्णव ईश्वरी आता जे कार करत असतात. राकेशला शेवटी पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं, परंतु आता अंजली पुढे येते. अंजली राकेशचं थोबाड फोडते. राकेशला म्हणते की अजूनसुद्धा तुझी गुर्मी काही म्हणजे जळालेली नाही, तू स्वतःला समजतं तरी काय. तेव्हा राकेश लगेच आता हे सर्व मला वल्लरी मामीने करण्यासाठी सांगितलेले असते म्हणून वल्लरीचं नाव घेतो. आणि त्याच वेळेस मात्र रमाकांत पुढे येतात. रमाकांत म्हणतो की हो ईश्वरी, वल्लरी खरंच खूप पोहोचलेली आहे. आत्तापर्यंत कारस्थान करणारी वल्लरी आहे आणि वल्लरीनेच आता सगळं काही कारस्थान केलेलं आहे. आणि त्याच वेळेस आता उदयकांत तेथे येतो आणि उदयकांत अर्णवला गोळी मारणार तोच लगेच आता ही ईश्वरी मध्ये येते आणि ईश्वरी मध्ये येऊन मात्र आता ईश्वरीवर गोळी तिला लागलेली असते. पण रमाकांत मात्र आता धावतच जातो आणि उदयकांतला मात्र बेदम मारतो, कारण आता ईश्वरीला गोळी लागलेली आहे. म्हणून ईश्वरीला सगळेजण हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. अर्णवला फार मोठा धक्का बसलेला असतो की ईश्वरीच्या जीवाला आता काय नवीन संकट आलेलं आहे. म्हणून आता ईश्वरी अगदी अर्णवचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालते आणि राकेशला मात्र पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. परंतु आता रमाकांतने उदयकांतला मारलेलं असतं आणि वल्लरी मात्र आता अगदी घाबरून उभी असते. तिला काय करावं तेच काही कळत नसतं, कारण आता आपलं जे काही हे म्हणजे ठरवलेलं आहे ते सगळं मात्र आता ह्या म्हणजे रमाकांतने उद्ध्वस्त केलं. शेवटी आपलं सत्य आता ह्या रमाकांतने सांगितलेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला घरी काही थारा मिळणार नाही, काही करून आपल्याला इथून पळ काढावं लागेल. म्हणून आता वल्लरी मामी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते. परंतु आता ह्या रमाकांतने जेव्हा वल्लरीला आधी हिसकावून पुढे आणलेलं असतं आणि आता सगळेजण जे काही बक्षीस आहे तर ते अर्णव आणि ईश्वरीला मिळालेलं असतं. अर्णव ईश्वरीला आता बक्षीस मिळून जी गोळी आता ईश्वरीने आपल्यावर झेललेली असते, तिच्या हाताला ती गोळी लागलेली असते आणि घाईने मात्र आता ईश्वरीवर उपचार चालू होतात. अर्णव हात जोडतो आणि किती काही कर, परंतु ईश्वरी तू मात्र आता धीर धरायचा, तुला काही होणार नाही, मी आहे ना तुझ्यासोबत. तेव्हा अर्णव ईश्वरीला मात्र खरंच म्हणजे आधार देत असतो. ईश्वरीला प्रत्येक गोष्ट मात्र तो आता म्हणत असतो की तू काही काळजी करू नको, मी तुझ्यासोबत आहे. आणि त्याच वेळेस आता नम्रताला मात्र तिने केलेल्या प्रत्येक आता गोष्टीचा पश्चाताप होत असतो, कारण आपण जे काही ईश्वरीसोबत वागलं ते असं वागायला नको होतं. म्हणून मात्र आता तिला खूप पश्चाताप होत असतो आणि ती ईश्वरीची माफी मागण्याची ठरवते. परंतु वल्लरीच्या समोर येते आणि वल्लरीला गचंडी धरत म्हणते हे सगळं तुमच्यामुळे झालं, कारण मी माझ्या ईश्वरीला त्रास देण्यासाठी आणि तिला ही स्पर्धा अगदी म्हणजे हे हरवण्यासाठी काय काय प्रयत्न केलेले आहे आणि हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की काय बोलतेस, माझ्यावर कशाला आरोप करतेस. रमाकांत म्हणतो की हो, खरी तर सूत्रधार तूच आहे आणि तूच आता अर्णव आणि ईश्वरी यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालेली आहे. आणि त्यात म्हणजे माझा आणि सात्विकाचा संसार तर तू मोडला, परंतु आज मात्र तू तरीसुद्धा ईश्वरी आणि अर्णव यांना त्रास देत आहे. अर्णवने एका आईसारखा तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू मात्र काय केलंस. तेव्हा आता अविनाश मामे पुढे येतो आणि सनकनी वल्लरीचं थोबाड फोडतो, ते पण सगळ्यांच्या समोर. तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या नावाने आता खूप असे सगळेजण ओरडत असतात आणि सगळेजण त्यांचं खूप कौतुक करत आहे. इतक्या कमी वेळात स्पर्धा अगदी जिंकलेली आहेत. सगळं इतके म्हणजे संकट येऊनसुद्धा दोघांनी हार मानलेली नाही आणि शेवटी सात्विक फॅशन वाचवण्यासाठी ईश्वरीने आपल्या जीवावर सुद्धा संकट ओढून घेतलेलं असतं आणि ह्या सगळ्या संकटातून ईश्वरी आता सुखरूप बाहेर येते आणि सगळं काही छान होतं. परंतु नम्रताला मात्र ईश्वरीची माफी मागायची असते, कारण तिने केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची कबुली ती देते आणि शेवटी तिची माफी मागते. तेव्हा ईश्वरी तिला मोठ्या मनाने माफ करते. परंतु आता वल्लरीच्या बाबतीत ईश्वरीने एक आता गंभीर निर्णय घेतलेला असतो, कारण आता तिला काय शिक्षा द्यायची आहे हे फक्त रमाकांत का बाबा आणि सुप्रिया ठरवतील.
परंतु आता मात्र अर्णव ईश्वरी या दोघांना वेगळं करायचं असेल तर आता आपल्याला काहीतरी करावं लागेल. म्हणून आता ह्या वल्लरीने आणखीन कटकारस्थान रचून आता शेवटी काही ना काही करण्याचं ठरवलेलं असतं. पण तरीसुद्धा मात्र ईश्वरी अर्णव प्रत्येक संकटाला तोंड देत असतात आणि शेवटी सगळं काही छान होतं. तेव्हा मित्रांनो, आता असे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. तोपर्यंत धन्यवाद.